सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। संजय केशरवानी, किशन नागदेव, संजय बजाज या गुटखा विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई। महाराष्ट्रात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त। चाळीसगाव दिनांक 19 मार्च 2025। चाळीसगाव शहरात अन्न व औषध प्रशासन आणि चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे। दिनांक 18 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7:30 ते 8:30 वाजण्याच्या दरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी श्री शरद मधुकर पवार यांच्या नेतृत्वाखाली पंचसाक्षीदार व सहकारी अधिकाऱ्यांसह सोनल सुपारी सेंटरच्या गोडाऊनवर तसेच सपना स्वीट्स व बजाज स्वीट्स सेंटर येथे छापा टाकण्यात आला। तपासणी दरम्यान महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि स्वादिष्ट सुपारीचा मोठ्या प्रमाणावर साठा विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला। या कारवाई दरम्यान विमल पान मसाला, V1 सुगंधित तंबाखू, रजनीगंधा पान मसाला, रत्न सुगंधित पान मसाला यासारख्या विविध ब्रँडचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आढळले। जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत 2,57,557 एवढी असून संजय मैखुलाल केशरवानी वय 43 राहणार चाळीसगाव, किशन मुरलीधर नागदेव राहणार सिंधी कॉलनी चाळीसगाव, संजय घनश्यामदास बजाज राहणार सिंधी कॉलनी चाळीसगाव या आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 चे कलम 123, 223, 274 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 26(2), 26(4), 31 ZZ 4, 27(3), D 27(3) आणि 59 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले हे करत आहेत। यावेळी पोलीस प्रशासन व अन्न औषध प्रशासन यांच्या मार्फत जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महाराष्ट्र शासनाने 20 जुलै 2024 पासून गुटखा, तंबाखूयुक्त पान मसाला आणि सुगंधित सुपारीच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर कडक बंदी घातली आहे। असे पदार्थ आरोग्यास अपायकारक असून त्यांच्या विक्रीत सहभागी होणाऱ्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। कोणत्याही प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या विक्रीची माहिती मिळाल्यास अन्न व औषध प्रशासन यांना त्वरित कळवावी अशी माहिती किरण कुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांनी दिली आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।